ज्वेलर्स प्रस्तुत दिवाळी विशेष मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. सुरुवातीलाच तुमच्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा. आज दिवाळीच्या निमित्तानं आपण भेटतोय थ्रेड अँड ठुमका गर्ल्स म्हणजेच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, सुरुची अदारकर आणि तितिक्षा तावडे यांना. सो थ्रेड अँड ठुमका गर्ल्स, खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये आणि हॅपी दिवाळी. सुरुवातीला हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. थँक्यू सो मच. आणि काय सुंदर दिसताय तिघी जणी, मस्त छान कॉम्बिनेशन आहे. पण गप्पा मारायला सुरुवात करायच्या आधी, तुमच्या ब्रँड बद्दल जाणून घ्यायच्या आधी जरा फराळ ठेवलंय समोर, तर होऊन जाऊ देत सुरुची, तितिक्षा, ऐश्वर्या ताई. जाऊ दे. डाएट फ्रेंडली हो नाही, डाएट फ्रेंडली बिलकुल नाहीये, पण ठीक आहे, त्यात दिवाळीत चालतं. दिवाळीत खायलाच पाहिजे. ऐश्वर्या ताई हे म्हणतात, मला दडपण आलं जरासं. दिवाळीत खायलाच पाहिजे, त्या खायलाच पाहिजे आणि दिवाळीच्या सुट्टीत डबल एक्सरसाइज केलाच पाहिजे, मग ते सेटल होतं. मग ठीक आहे. ऍक्च्युली ना, जसं आपण आता सुरू करायच्या आधी म्हणाले की हे एकदम सरप्राईज आहे. तुम्ही तिघी जणी एकत्र येऊन हा ब्रँड चालू करताय आणि त्याला इतका छान रिस्पॉन्स मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स त्याच्यासाठी सगळ्यात आधी. पण मला सांगा, काय नेमकं हे समीकरण आहे? तुमच्या तिघींची मैत्री सांगा मला आधी, बिकॉज एका पेजवर तिघी जणी येऊन ब्रँड चालू करणं हे अजिबात सोपं नाहीये. सो आधी एकदम तुमच्या डे 1च्या मैत्रीपासून मला सांगा, काय घडलं, ही मैत्री कशी झाली आहे? सो अर्थात 7व्या मुलीची 7वी मुलगी या सेटवरती झालं हे सगळं. सो मी आणि ऐश्वर्याताई तर सुरुवातीपासून होतोच, पण नंतर सुरुची सुद्धा सिरियलमध्ये आली होती. आणि मग आमची खूप, म्हणजे तुझा ट्रॅक किती होता तरी? 2-3 महिन्यांचा मॅक्स. हा, म्हणजे मॅक्स टू मॅक्स 4 है ना. आणि त्या 4 महिन्यात आमची इतकी गट्टी झाली, म्हणजे खूप मस्त मैत्री झाली. आणि ताई आणि माझं तर अगदी पहिल्या महिन्यापासूनच खूप छान बॉन्डिंग होतं. सो झालं असं की सिरियल संपल्यानंतर सुद्धा जे कॉन्टॅक्टमध्ये राहतात, सो ते आता काय, त्याला काय म्हणतो, तो ॲक्च्युली स्ट्रॉंग बॉन्ड राहतो इव्हेंच्युअली. सो आम्ही खूपदा मिस करायचो एकमेकींना आणि आम्ही सतत भेटायचो. आणि आम्ही तिघीच नाही तर आमच्याबरोबर अमृता आणि एकता पण असायचा. सो हा आमचा 5 जणींचा एकदम असा कोर ग्रुप झाला होता. आणि त्यातही अमृता, आम्ही सगळ्या वेस्ट एंडला राहणाऱ्या आणि अमृता नेमकी ठाण्याला राहायची, त्यामुळे तिचं भेटणं कमी व्हायचं. तर मग आम्ही तिघी 2-3 वेळा भेटलो आणि त्या 2-3 भेटींमध्ये झालेला हा निर्णय आहे खरं तर. इतका म्हणजे काहीतरी करूया, मग काय करता येईल आपल्याला, म्हणजे करूयाचं उड्या खूप असतात ना, की हे सुरू करू, पण ते आपल्या जवळचं पाहिजे, आपल्याला त्याच्यात कळलं पाहिजे आणि आपल्याला त्याच्यात मुळात पॅशन असलं पाहिजे, आवडीचं पाहिजे. आवडीची अशी एकच गोष्ट आमच्यात कॉमन होती, ती म्हणजे साड्या. म्हणजे लिटरली आम्ही जेव्हा भेटलोय त्यातल्या काही मीटिंग्स नंतर इमिडिएटली असं झालं की सहज बोलत बसलो होतो आणि काहीतरी करायचंय. बरं, तिघी म्हणजे अख्खा ग्रुपच आमचा, फॉर दॅट मॅटर, आमच्या वाईब्स खूप मॅच करतात सगळ्यांच्या, आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू स्टार्ट एनिथिंग न्यू. तर असंच झालं की आपण काहीतरी नवीन सुरू, म्हणजे कसला तरी विचार करूया. आणि हे ताईकडून आलं, मला आठवतंय आजही. तर ती म्हणाली की मग आपण साड्यांचा विचार करायचा का? बरं, आम्हाला तिघींनाही आवड आहे आणि पर्सनली फारच आवड आहे साड्यांची. सो वी वर लाईक ओके, कारण डोक्यात टिपिकल हेच हवंय किंवा असंच करायचं असं काही नव्हतं. आणि हा इतका जिव्हाळ्याचा विषय की आम्ही वी वर ऑन द सेम पेज सिन्स डे 1. अगदी. आणि साडी, जसं ती म्हणाली की जिव्हाळ्याचा विषय, प्रत्येक स्त्रीच्या जवळचा विषय, आणि जो तुम्ही बिझनेस म्हणून सुरू केला. खरं तर कोणताही बिझनेस सुरू करताना सोपं नाहीये स्क्रॅच पासून त्याच्याबद्दल माहिती असणं. सो सगळ्यात पहिला नंबर कोणाचा होता, की रिसर्च म्हणा किंवा साड्या असाव्यात, तर त्या कशा प्रकारच्या असाव्यात? नाही, आम्ही तिघी मिळूनच करत होतो, म्हणजे पहिल्या दिवसापासून, पहिल्या तासापासून. फक्त त्याच्यात डिसिजन्स माझे असे खूप लहान मुलासारखे होते की नाही करूया आत्ताच. म्हणजे लहान मुलांना कसं असतं की चल उद्या तुला एक छान नवीन दप्तर घेऊन देऊ, नाही मला आजच पाहिजे. त्यात फिअरलेस जम्प असते ना, जी लहान मुलं कशी एकदम बिंदास उडी मार, आणि तो जो एक इमिडिएट पुश लागतो ना, नाहीतर असं होतं की उद्या करू, परवा करू, मग उद्या परत विचार करतो, परवा विचार करतो. सो तो फोर्स आहे ना आमच्यातला, एक पुश आहे ना, तो तिचा आहे कायम, आणि तो इतका पॉझिटिव्ह असतो की दॅट वर्क समहाव. आणि रिसर्च म्हणण्यापेक्षा तिचा तो अनुभव सुद्धा आहे. म्हणजे तिला इतक्या वर्षांपासून ती साड्या नेसते, तिला हात लावून कळतं कुठली छान कुठली वाईट, कुठला रंग कसा छान दिसू शकतो, कुठलं कॉम्बिनेशन कशाबरोबर छान दिसेल. आणि गेल्या 2-3 वर्षात जेव्हापासून ती इंस्टाग्रामवरती ऍक्टिव्ह झाली आहे, तिला खूप कॉम्प्लिमेंट्स येतात तिच्या साड्यांवर. आणि तसं तिने भरपूर कोलॅब्स पण भरपूर केले. त्याच्यानंतर त्या सगळ्या इंस्टाग्रामच्या त्या सगळ्या पिरियडमध्ये आता गेल्या 2-3 वर्षातल्या, तेव्हा मला कळत गेलं की अरे
म्हणजे हे आवडतंय लोकांना किंवा आपण जे करतो ते आपल्याला खूपच सोपं साधं वाटतंय, ते बऱ्याच जणांसाठी विचार करून करण्याच्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपण गाईड करू शकतो किंवा आपण जर ब्रँड सुरू केला किंवा आपल्या मार्फत आपण चूज केलेल्या साड्या जर लोकांपर्यंत पोहोचल्या तर ती वेगळी कॉम्बिनेशन्स ती छानच दिसतात. हा कॉन्फिडन्स समोरच्याला येऊ शकतो या गोष्टींमुळे. तुझ्याकडे किती साड्या आहेत ताई नेमक्या घरी? किती असतील? इम्पॉर्टंट प्रश्न आहे. खूप आहेत ग, खूप आहेत. तरी किती वॉर्ड्रॉप म्हणजे जेव्हा 4 नवीन साड्या येतात तेव्हा 4 साड्या काढून आम्हाला द्याव्या लागतात तिला. म्हणजे गिव्हअवे असं असतो. ते गिव्हअवे असतो की चला आता या महिन्यातनं एकदा 2 महिन्यातनं एकदा आम्ही सगळ्या जणी इन्क्लुडिंग अमृता एकता तिच्या घरी जमतो. मग तिने आणि नवीन आम्ही साड्या तिला घेतल्या विचारतो. असतील तर त्या आधीच्या आम्हाला काही मिळतात आणि मग नवीन साड्यांना जागा होते. आई शपथ, तुझ्याकडे किती साड्या असतील? ताईच्या तरी मला वाटतं माझ्या नाही, नाही नाही, तू माझ्या स्वतःच्या मी लग्नानंतरच स्वतःच्या साड्या घ्यायला लागले. तोपर्यंत मला एकतर कोलॅब मधनं ज्या यायच्या त्या किंवा मग खुशबूची ढापली, आईची ढापली अशा पद्धतीचं. असं काही मी स्वतःहून आवडीने साडी घेतली अशी नाही, पण माझ्याकडे फार तर डोक्यावरनं पाणी एक 20-25 असतील. तरी पण आहेत, बऱ्याच आहेत. सुरुजी? साधारण सिमिलर, कारण लग्नानंतर किंवा लग्नाच्या वेळेला भरपूर साड्या घेतल्या गेल्या आणि आवड gifts असल्यामुळे आणि गिफ्ट्स आलेच, तर त्यामुळे एक तेवढाच आकडा असेल, 20 असतील, 20-21. आणि ऍक्च्युली ना मला पण हा प्रश्न पडला होता. अनेक जण असं म्हणतात की अरे एका सेटवर तर 2 अभिनेत्रींचं पण जमत नाही अनेकदा. पण असं नाहीये अगं. नाही, असं असं नाहीये. खरंच. कुठेही एकत्र तिघी सोड अभिनेत्री. आमच्या सेटवरती तर जितक्या मुली होत्या म्हणजे इन्क्लुडिंग श्वेता, एकता, अमृता, आम्ही सगळ्या, आजी सुद्धा, रजनी वेलणकर होत्या. आम्ही म्हणजे आमचं जे काही म्हणजे भन्नाट बॉन्ड होता ना आमचा, आम्ही तासन तास घालवायचो एकत्र. आम्हाला इतकं हेक्टिक शेड्यूल असायचं आणि ज्या पद्धतीचं आम्ही सीन करायचो, जर का तू सिरियल फॉलो केली असशील, की कॉन्स्टंट ड्रामा आणि इतकं नेगेटिव्ह सिरियल होती ती, म्हणजे कॉन्टेंट Content-wise, yeah. तरीही आम्ही कट म्हटल्यावर आमचे जोक्स आणि आमचं खूप सुपर बॉन्डिंग होतं. म्हणजे त्या बाबतीत तर मला जसं ताई म्हणाली की असं नसतं, असंच वाटतं आम्हाला की असं नाही असू शकत की पटतच नाही. मला आठवतंय की जेव्हा मी माझा केमिओ सुरू झाला तेव्हा मी या विचाराने गेले होते की ऑलरेडी ग्रुप्स झालेले, ग्रुप्स म्हणण्यापेक्षा ऑलरेडी एक बॉन्डिंग झालेलं असतं एका ऑनगोईंग सिरियलमध्ये. सो मी हा विचार केला होता की ओके आपण जातोय तर माहिती नाही कसं काय होईल. पण मला आठवतंय मी पहिल्या दिवशी, ज्या दिवशी माझी लुक टेस्ट होती, तिकडे मी गेले, मला ताई म्हणजे दरवाजाच्याच तिथे भेटली. तिने मला छान कॉंग्रॅच्युलेट केलं, नुकतंच लग्न झालं होतं, ती छान बोलली. मी आत आले, मी बसले मेकअपला, तेव्हा ती आली, ती मला म्हणाली हाय कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि इतक्या गोड पद्धतीने सगळ्यांनी रिसीव्ह केलं. जेव्हा ही आली होती तेव्हा मला आठवतं डिसेंबरमध्ये, जानेच्या फर्स्ट वीकमध्ये आली आणि डिसेंबर 25ला आम्ही सिक्रेट सॅन्टा केलं होतं सेटवर सगळ्या मुलींचं मिळून. आणि त्यामध्ये ऑफकोर्स कारण तोपर्यंत तिचं कास्टिंगच झालं नव्हतं, फक्त आम्ही होतो. तर आमची रूम ऐक ना, तिच्यासाठी आपण काहीच नाही घेतलं आणि आपण इकडे सिक्रेट सेंटर करतो, काय करूया, मग तिला बोलवूया तरी वगैरे वगैरे, असं नको, तिला तिथे असणं गरजेचं आहे. मग आम्ही गेलो तिच्या रूममधनं, तिला बोलवून आलो आणि मग आम्ही एकत्र सिक्रेट सॅन्टा वगैरे गिफ्ट देणं वगैरे प्रकार केला होता. तरी असं आमचं एक झालं होतं की नाही यार, हिला पण काहीतरी घ्यायला हवं पण होतं, आपल्याला माहिती असतं. छान होती त्या सेटवरची, म्हणजे एवढ्या सगळ्या फिमेल आर्टिस्ट असून सुद्धा कुठेही, म्हणजे मी तर सगळ्यात नंतर जॉईन झाले, पण मला खूप छान वाटलं. म्हणजे अशा वाईब्स ना फार कमी ठिकाणी असतात ज्या प्रोलॉंग होतात खूप काळासाठी, पण इथे फारच छान. म्हणजे आता तू बघतेच आहेस, त्यामुळे ते अगदी नाव मस्त एकदम युनिक आहे, थ्रेड अँड ठुमकास. म्हणजे की एखाद्या साडी ब्रँडचं काय नाव ठेवावं असा खूप प्रश्न असतात किंवा खूप विचार विनिमय होतो. हे जे नाव आहे हे कसं कुठून घडलंय, कोणाच्या डोक्यात आले पहिले? सगळ्यात आधी तुला एक गोष्ट सांगते की आम्ही जेव्हा ब्रँड सुरू करण्याची आयडिया असेल किंवा आत्ता पण आम्हाला दर स्टेपला एक एक गोष्टी इन होत आहेत चांगल्या, तर त्या आम्ही कधीच कुठल्याच गोष्टी प्लॅन नाही केल्या आहेत. सो आम्हाला सतत असं वाटतं की डिवाइन सपोर्ट आहे आणि ऑनेस्टली तो आहे. कारण आम्ही भेटलो चहा गप्पासाठी त्या दिवशी, चल ना सुरू करूया असं म्हणून, चल बघ नाव काय, आणि मग नाव सर्च करण्यात आलं की ही आहेत, हे बरं का, मग हे नको, मिळालंच असं मिळालं. आम्ही खूप विचार नाही केला खरं तर. थोडंसं युथफुल हवं, थोडंसं काय बरं म्हणा, असं टिपिकल नसता, सगळ्यांना असं एक फन नाव वाटलं पाहिजे, असं लक्षात राहिलं पाहिजे. म्हणजे कोकी आणि असं छान एक वेगळं असेल तर पटकन ते डोक्यात राहतं आपल्या. म्हणजे साड्यांच्या ब्रँड्सची नावं जी असतात ती साधारण साडीजची रिलेटेड किंवा अशी असतात,
पण आमचं असं झालं की यंगस्टर्सला पण ते पटकन लक्षात राहायला पाहिजे. पण तुमच्या सगळ्या रिस्पेक्टिव्ह पार्टनरचं काय म्हणणं होतं जेव्हा तुम्ही ही आयडिया त्यांना सांगितली? Rather की असं काही त्यांना सुरू पण आहे? त्यांना इतकं सुरू होऊन अशा लेवल पर्यंत आम्ही पोहोचू असं कदाचित वाटलंही नसेल, कारण ते इतक्या पटकन झालं. म्हणजे अच्छा यांनी आता नाव केलं, अच्छा हो का तुम्ही नाव शोधलंय का, ओके ओके, अच्छा ब्रँड, ओके. साड्या मागवल्या तोपर्यंत आल्या साड्या. सिद्धार्थचं मला आठवतंय, साड्या मागवल्या, साड्या आल्या, अरे विकल्या. असा जर्नी होता तो की तुम्ही कालपर्यंत म्हणत होता. बरं, आमचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं ठरलंही नव्हतं की आम्ही सांगू की हा आमचा ब्रँड आहे, टू बी व्हेरी ऑनेस्टली स्पीकिंग. आमचं असं होतं की आपण एक ब्रँड अनॉनिमसली सुरू करूया, आपण तो प्रमोट करूया. ते नेसेसरीली सांगायची गरज आहे का की तो आपला आहे हे आपण बघू. कसं काय work हे होतं लास्ट त्याच्यावर? कॉन्व्हर्सेशन सिद्धार्थला माहिती होतं. म्हणजे आम्ही भेटलो नॉर्मली की घरून पण असं हा चला आम्ही भेटतोय आज असंच. आम्ही भेटलो, आम्ही बोललो, आम्ही नाव ठरवलं. म्हणजे आता आपण करूया का, हो करूया करूया. मग नावं सर्च कर, ताई नेहमीच ताईची ती वाईब असते. मग पटकन चल नावं बघूया. नावं बघितली, ओके झाली. मी घरी येऊन पियुषला म्हटलं तुला माहितीये असं असं आम्ही एक ब्रँड सुरू करतोय. कधी म्हटलं आजच, म्हटलं आजच असा विचार आला, असं असं झालं. इज लाईक ही वॉज रिअली व्हेरी हॅपी. आणि त्या दिवसानंतर आम्ही पुन्हा 4-1 दिवसांनी भेटलो आणि आम्ही पेज सुरू केलं. सो ते पण असंच झालं. तेही असंच ताई कर 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 आत्ता लगेच करून टाकायचं. 14 ऑगस्टची तारीख. आम्ही पेज काढलं अँड वी वर लाईक व्हॉट आर वी डुईंग. काहीच नव्हतं, कोणाशी बोललो नव्हतो, स्टॉक नाही, काय ठेवणार आहोत काही नाही, पण पेज सुरू केलं होतं की. आणि ते अशा नुसत्या की कमिंग सून वाल्या पोस्ट आणि तशा. ताई पण या दोघी सांगतायत की ताई आली आणि चल चल आत्ता करूया. खरं तर कल करे सो आज कर या लेवलची ती वाईब आहे. तुझं दरवेळी असं असतं की उद्या कशाला आज करूया. हा, म्हणजे माझं असं की आलंय ना, ठरलंय ना डोक्यात आपल्या, मग करून टाकू. मग आता 4 जणांना विचारायचं किंवा आता हे नीट होईल का हे विचार करायचे, त्याच्यापेक्षा माझं असतं की कुठलीही गोष्ट करून टाकूया. झाली तर छानच आहे, नाही झाली तर ओके. नाही, आपण करणार नव्हतं, अचानक आपलं ठरलंय आणि आपण केले आणि त्याच्यात कुणाचं काही बॉदरिंग नाही, कुणाला आपण आन्सरेबल नाही होत. आपल्याला छान वाटतंय तर आपण त्या गोष्टी केल्या पाहिजेत, असं माझं इन जनरलच सूत्र आहे. की बाकी कोण काय म्हणेल याच्यापेक्षा आत्ता वाटलंय ना मग करूया. तर आमचं म्हणजे मी त्यांना म्हणते की आत्ता वाटलंय ना, आता होऊ शकतंय ना आत्ता, मग आत्ताच करू. मग उद्या कशाला करायचंय, मग आत्ताच करू. मग साड्या पण ह्या मागवायच्या मागवू. पैशांच्या बाबतीत पण आमचं असंच झालं की आत्ता किती किती आहेत, कारण आमची सिरियल संपून म्हणजे आपल्याला बरेच दिवस झाले होते आणि आमचं जे रोलिंग होतं जे 3 महिने पुढे चालू राहतं सिरियल संपल्यावर, तेही संपलं होतं. त्यामुळे असे खूप पैसे डेली सोप सुरू असताना जेवढे बँक बॅलन्स असतो तेवढा नव्हता. तर माझं असं झालं की ओके, मग आपण जेवढे आत्ता आहेत त्याच्यात जेवढे जमताय तेवढे काढू. आणि तुम्ही तिघी अभिनेत्री आहात, कामाची वेळ कमिटमेंट खूप मोठी आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये. आणि आता ताईचं नाटक चालू आहे, तुम्हाला उद्या भविष्यात मालिका येतील. तर असं असतं ना की कुठेतरी ना बॅलन्स करणं हे डगमगू शकतो. तर जेव्हा तुम्ही सुरुवात केली की बाबा आता आपला ब्रँड एस्टॅब्लिश करूया, तेव्हा कधी हा डोक्यात विचार आला होता की बापरे उद्या जर इकडच्या कामाचा वाप वाढला तर हे आपण कसं बॅलन्स करणार आहोत? इनफॅक्ट हा कॉन्स्टंट विचार आहे आमच्या डोक्यात. जेव्हा हे सुरू झालं तोपर्यंत आमचं कुठलंही ऍक्टिव्ह काम नव्हतं अपार्ट फ्रॉम दिस. आणि ज्या क्षणाला आम्ही सुरू केलं, सुरुचीचे जरतर ज्याची त्याची लव्ह स्टोरीचे प्रयोग लागले, ताईचं शेवग्याच्या शेंगाचे रिहर्सल सुरू झाली होती. सो तेव्हाच आम्हाला पहिल्यांदाच कळलं की जेव्हा काम सुरू होणार आहे तिघींचंही, त्यासाठी आपल्याला इक्विप राहावं लागेल. आणि म्हणून आम्ही टीमचा विचार केला. अदरवाईज आमच्या डोक्यात तोही विचार नव्हता. इनफॅक्ट हे तर अर्थात सगळ्या प्रेक्षकांचं प्रेम आहे, ज्यामुळे आम्हाला टीमचा विचार करावा लागला, कारण त्यांनी तितका चांगला रिस्पॉन्स दिला. बट आजही आमच्या डोक्यात हा विचार असतो, कारण आता सुद्धा 14 तास कोणाचंही शूट सुरू नाही आहे. एकदा ते सुरू झाल्यानंतर मे बी ह्या गोष्टी जास्त कॉम्प्लिकेट होऊ शकतात. आणि म्हणून आणि मार्ग तर अनेक आहेत, वेबसाईट्स आहेत किंवा ठरवलं तर अनेक मार्ग आहेत, पण त्यासाठी तेवढी इन्व्हेस्टमेंट सुद्धा आहे. त्यामुळे आम्ही कॉन्स्टंटली विचार करत असतो, प्लॅन बी सी तयार करण्याचा प्रयत्न करत असतो की जेव्हा तिघींची कामं सुरू असतील तेव्हा सुद्धा थ्रेड अँड तुमका चालूच राहायला हवा. पण थँकफुली मी म्हटलं तसंच झालं या ब्रँडच्या बाबतीत की खूप विचार करून आपण जेव्हा त्या गोष्टी करतो तेव्हा कधीतरी असं होतं की अरे एवढा विचार केला पण ही गोष्ट राहून गेली. जेव्हा आपण इम्प्रॉम्प्टू करत जातो गोष्टी तेव्हा जसा रिस्पॉन्स येतो त्याप्रमाणे आपण केटर करतो तो रिस्पॉन्स किंवा नीड्स.
तर आम्ही ब्रँड ओपन केला तेव्हा आम्ही म्हटलं अनॉनिमसली करू आपण, बघूया कसा रिस्पॉन्स येतोय. पण आमच्यातली एक मैत्रीण आहे एकता, जी शूट करत होती, तिने असं केलं की तुम्ही व्हिडिओज टाका. मग तिने सांगितल्या आम्ही व्हिडिओ केला. मग पुढे गेल्यानंतर आमचा हा विचार होता बघू वेबसाईट बघू किंवा व्हॉट्सॲप नंतर बघू. असं करता करता इतका पहिल्या 5-10 दिवसात कमाल रिस्पॉन्स आला की मग असं झालं नाही आता आपल्याला वेबसाईटचा विचार करावाच लागेल. सो जशा जशा गोष्टी समोर येतात तसं आम्ही करत चाललोय. पुढे पुढे एक एक पाऊल आमचं पडतंय. आणि तू विचारलंस तर खरं तर फक्त 1.5 महिन्याचा आमचा ब्रँड आहे हा. दीड महिन्याचं बाळ आहे ते. काही मगाशी तू आल्या आल्या हिचा उल्लेख केला, आज आमची डीओपी आमच्या बरोबर आहे. काय काय गोष्ट आहे नेमकी ही? ती एक तर कॅमेरा अँगल्स तिचे जे असतात ते तिचे ठरलेले असतात किंवा तिला ते कळतं त्याच्यातलं की हे इकडनं छान दिसू शकतं किंवा हे आपण अशा पद्धतीत शूट केलं किंवा एखादं रील साड्यांच्या, आता खूप साड्या आहेत ना. म्हणजे दुसरी एक गोष्ट मला अशी पण जाणवते काही वेळेला आपण ज्या छान गोष्टी समोर देतो त्या रिफ्लेक्ट होऊन आपल्यापर्यंत येतात. तर आमच्या तिघींच्या बाबतीत मला असं वाटतं की आम्ही आमच्या इन्स्टा पेजवरनं जी कोलॅब्स दिली किंवा ज्या ब्रँडशी आम्ही कोलॅबोरेट झालो त्यांना आम्ही खूप प्रेमाने त्या गोष्टी केल्या. म्हणजे तिथे कुठेही व्यवहार आडवा नव्हता आमच्या. म्हणजे मला पण आतापर्यंत 100 ब्रँड्स, छोट्या छोट्या ब्रँड्स म्हणजे ज्यांचे अगदी 200 फॉलोअर्स आहेत, 100 फॉलोअर्स आहेत, अशा ब्रँड्सचे पण मी कोलॅब्स केलेले आहेत आणि अजूनही मी करते. सो त्यांच्या कुठल्याही वस्तू, साड्या असतील, काही असेल किंवा ही ज्वेलरी असेल छोटीशी, पण ती सुद्धा आम्ही प्रमोट करताना ती आपली आहे असं समजून इतक्या प्रेमाने ती केली. त्यामुळे मला वाटतं की ती पुण्याई कुठेतरी उपयोगात आली. आणि तर तेव्हा ती शूटिंग्स करताना पण तिचं असायचं की आपण असं घेऊया, असं छान दिसेल किंवा हे रील आपण असं केलं तर ते पोहोचू शकेल. सो हा जो सगळा एरिया आहे आमच्या शूटिंग्सचा किंवा आपल्या प्रोडक्टला लोकांपर्यंत कॅमेरा थ्रू पोहोचवण्याचा, हा तिला जास्त तो कळतो आणि ती सेन्सिबिलिटी करते. त्यामुळे बऱ्याच वेळा असं असतं की मी शूट करते, तुम्ही त्या साड्या उलगडा किंवा त्या दाखवा आणि ते छान दिसतात. मग त्याचा लाईट, मग उन्हात असं केलं तर आपण छान दिसेल. आणि आम्ही सगळं नॅचरल लाईटलाच करतो कारण लाईट्स लावून साड्यांचे रंग बदलतात, त्यामुळे ते करत नाही. सो तशा गोष्टी ती पटकनही करते, तिला ते जमतात. किंवा स्टोरीज टाकणं असेल, ऑल्सो माझ्या फोनमध्ये स्टोरेज खूप आहे. नाही पण सगळा आमचा मीडिया, सोशल मीडिया ती हँडल करते, ती सांभाळते. येस ऍब्सोल्युटली. त्यामुळे मला ऍक्च्युली आवडतं आणि ते मला आय हॅव रिअलाइज असं नाही की ते मला काम नाही वाटत. अगेन की असं मला कोणी लादलं असं नाही वाटत. ते माझं आवडीचं काम आहे. ते एडिट करणं, टाकणं किंवा कॅनवावरती छानपैकी असं थोडंसं स्टोरीजना वगैरे छान. म्हणजे आमचा लोगो पण तुला थ्रेड अँड ठुमका आणि लोगो आणि हे सगळं तिने केलेलं आहे. आणि ते असं ते चुटकीसरशी झालं की हे बरं वाटेल, नाही हे असं हे छान वाटेल, झाला लोगो. म्हणजे त्याच्यासाठी पण काहीच कष्ट नाही किंवा बाहेरचं कोणी आमच्यात आलं नाही की त्याला आम्ही दिलं की आम्हाला हे करून दे. म्हणजे आम्हाला हे करून दे असं सांगण्याची रादर आतापर्यंत वेळच नाही आली आमच्या. जे मी म्हणाले तिला आल्यावर मी पण तिचे व्लॉग्स वगैरे बघते, ती मस्त करते. तुझं हे टॅलेंट मला माहिती नव्हतं, आज ताईमुळे उलगडलं मला हे. कसं काय काय माहिती, मला आवडतात ऍक्च्युली फोटोज काढायला आवडायचं. आणि आता मी खूप अशी हे असते, कोणाचाही व्हिडिओ असेल ना, जसं आता अगदी सिद्धार्थचे सुद्धा कुठलेही साधे व्हिडिओ असतील असे म्हणजे बेसिक बाईट्स असतील, ते सुद्धा मला आय वॉन्ट टू मेक शुअर की मागे सगळं बॅकग्राऊंड छान दिसतंय, थोडंसं ऊन येतंय, थोडी फुलं ठेवली आहेत वगैरे वगैरे. ते छान वाटतं करायला, इतकंच आवडतं मला. आता कोणतं डिपार्टमेंट कोणी घेतलं? पॅनिक डिपार्टमेंट कोणी घेतलं ते सांगा मला. पॅनिक नाहीये. कस्टमर केअर तिच्यामध्ये इतक्या वेगळ्या लेवलचा पेशन्स आहे ना की ती खूप शांततेत, खूप प्रेमाने एकच गोष्ट 10 वेळाला बोलू शकते. खूप तू तिला सेम प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे जर का 10 वेळाला विचारला तर ती तुला तितक्या शांततेत उत्तरं देऊ शकते. सौम्य मग अगदी लूम्सशी बोलणं असू देत, ती सगळी बोलणी आमची, सगळे बोलणं असताना लोकांशी डिरेक्टली ते सगळं ती करते. ते सगळं मेन मला म्हणजे माझ्यासाठी खूप अवघड काम आहे. आणि माझ्या तर गावी पण नाहीये की मी असं नाही करू शकत. हो नाही नाही तिथे विषय संपतो आणि मग डायरेक्ट डॉट्स त्या मेसेजला रिप्लाय करू, हे वाचा परत. हा हे तिचं डिपेंड. किंवा कोणी आता कधी आत्ता आम्हाला 1-2 महिन्यामध्ये 1-2दा असं झालंय की पॅनिक कस्टमर्स असतात जे थोडेसे
हे होतात, म्हणजे का नाही झालं अजूनपर्यंत वगैरे. तर ही खूप छान त्या गोष्टी हँडल करू शकते. आणि मी ना रिटेलमध्ये काम केलंय, मी मॅकडॉनल्ड्स किंवा हॅगेनडाझमध्ये काम केलंय. सो मी आणि ते खूप लहानपणी केलंय, अगदी कॉलेजमधनं बाहेर पडल्या बरोबर. सो मला ना तो थोडा ट्रॉमा आहे. कोणी चिडलं ना की मी खूप शेलमध्ये जाते आणि मला खूप हर्ट होतं. मी पर्सनली घेते त्या गोष्टी की यार मी प्रयत्न तर करत होते ना, तुम्ही माझ्या चिडायला नको होतं. हे माझं लहानपणीचं आहे, जेव्हा एक दोनदा मला कस्टमर्स ओरडले असतील किंवा रागावले असतील. सो त्याच्यामुळे मी आधी तिला सरेंडर झाले होते की प्लीज बोल प्लीज बोल. तर तेव्हा ती बोलली, तू शांत राहा, तू चिल कर, काहीच नाही झालंय, काहीच नाही झालंय. तो कस्टमर सर्व्हिस, सोशल मीडिया. आणि काय करते ताई सिलेक्शन मध्ये एक मदरली पुश जो हवा असतो, फील एक हवा असतो ऑपॉर्च्युनिटीज घेऊन. ताई म्हणजे प्रॉम्प्ट सर्व्हिस. प्रॉम्प्ट ॲज इन तू टायपिंग पण ती बघू शकते की समवन इज टायपिंग. म्हणजे साडीचा फोटो आणि नाही, साडीचा फोटो आणि पीपी यामध्ये माझे 2 रिप्लाय असतात. ही साडी ही आहे, म्हणजे जेव्हा आम्ही सुरुवातीला आम्हीच हँडल करत होतो ना, तेव्हा ह्या गोष्टी खूप व्हायच्या की अरे 2 वाजता कोणी रिप्लाय केले. आणि त्यावर ऍक्च्युली रिप्लायज होत्या तेव्हा की आय एम सो काय बरं, म्हणजे आम्ही आय एम व्हेरी हॅपी विथ युअर सर्व्हिस, सच अ प्रॉम्प्ट रिप्लाय. आणि युएसचे वगैरे कस्टमर्स आहेत, सो त्यांची तिकडे सकाळ, इथे रात्री 1:30 वाजला. बरं तू म्हणशील की ती 1:30ला रिप्लाय करते तर ती लेट उठते का? ती 5 वाजताच उठते. आणि मला तिचा सोशल मीडिया कंटेंट खूप आवडतो. मी जेन्युअनली फॅन आहे. मी मी आता येताना तू गंध लावताना तिची एक रील केली होती, ती तिने शूट केलं. अच्छा, तू केली होती शूट. मी खरंच फॅन आहे. तुमच्या दोघींना किती भारी वाटतं यार, कारण ती मस्त करते. आता जे सांगितलंस ना, सॉरी मी म्हणजे ते आधी सांगते की मला आठवत आहे हिच्या प्रयोगाला कोणीतरी आलं होतं. त्यांनी तिला हे सांगितलं की तुम्ही ती जी रील टाकली होती ना गंधाची, मी टिकली लावणं सोडला तर मी गंध लावायला लागले त्यामुळे. सो तिचा एक खूप कमाल फॅन क्लब नाही म्हणणार, पण फॉलोअर, जिव्हाळ्याचे प्रेक्षक आहेत तिचे जे तिने बिल्ड केलेत. आणि फक्त तिच्या फिटनेस किंवा या गोष्टींवर नाही, जे लोकांना माहितीच आहे, पण तिच्या गुडविलवर सुद्धा, जे आज आम्हाला आमच्या ब्रँडसाठी खूप जेन्युइनली ती डिवाइन जे म्हणाली ते आय थिंक तिचं गुडविल आहे सगळ्यात जास्त आमच्यासाठी. ताई पण जसं मी आता म्हणाले की मी फॅन आहे तुझ्या सोशल मीडिया कॉन्टेंटची, ही म्हणाली की तू छान करते सगळं, पण मला सांग एवढ्या किंवा प्रेक्षक आहे तुझं, एवढ्या लोकांचं इन्स्पिरेशन आपण असताना तू स्वतः कोणाला इन्स्पिरेशन मानतेस? हे सगळं करायला तुला कोण काय मोटिवेट करतं? मला म्हणजे मी असं कोणाला एकाला नाही ठेवलेलं आहे. मी तुला म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. आता अवी सुद्धा फिटनेसमध्ये आहे, त्याची कन्सिस्टन्सी खूप आहे. म्हणजे ॲट एनी कॉस्ट, कितीही मुसळधार पाऊस पडत असेल तरी तो चालायला जातोच. म्हणजे त्याला कुठेच एक्सक्युजेस नाही आहेत त्याच्या बाबतीत. सातत्य हे जे काय आहे ते त्याच्याकडनं आहे. तसं आपल्याला म्हणजे हिच्याकडूनही मला बऱ्याच गोष्टी की ही किंवा खुशबू जेन्युइनली इतक्या प्युअर आहेत की समोरच्याचं छान झालं तर तो आनंद त्यांच्यापेक्षा यांना जास्त झालेला असतो. तर त्या गोष्टी आहेत. किंवा सुरुची आहे, जसं आम्ही मगाशी म्हटलं की ती खूप छान शांतपणे प्रेमाने असंच बोलत असते. म्हणजे त्याच्यासाठी तो आव नसतो तिचा की मी आता असं बोलेन, ते इनबिल्टच आहे तिचं. तर असे प्रत्येक वेळेला प्रत्येक टप्प्यावर आपल्याला बरीच लोक भेटत असतात, बरेच लोक भेटतात आणि त्यांच्याकडे बघून आपल्याला वाटतं की अरे ही गोष्ट नाही आहे आपल्यात, ही आपल्याकडे असायला हवी, किंवा अरे ह्या गोष्टी आपण शिकल्या गेल्या पाहिजेत किंवा ह्या आपण करू शकतो. तर अशीच इन्स्पिरेशन्स असतात की ज्या गोष्टी आपल्याला अट्रॅक्ट करतात, की ज्या आपल्याकडे नसतात त्या गोष्टी समोर बघितल्या की आपण इन्स्पायर होतो की अरे हे यायला पाहिजे. तर असे प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे लोक भेटत राहतात आपल्याला, फक्त आपण ओपन असलं पाहिजे ते सगळं रिसीव्ह करण्यासाठी. पण गिव्हन अ चान्स, जर तुमच्या दोघींना तिच्या पर्सनॅलिटी मधला किंवा तिच्या स्वभावातला एखादा गुण स्वभावातला काही घेऊ शकत, ओके स्वभावातला नाही, बरं पर्सनॅलिटी मधला, तर तुम्ही कोणता गुण घ्यायला आवडेल तुम्हाला? स्वभावातला नाही घ्यायला आवडेल. मी फार फटकळ आहे अगं, म्हणजे मी फटकळ म्हणण्यापेक्षा मला जे वाटतं ते मी बोलते. नाही, ती खरं सांगते. अजिबात कोणाला ती काय म्हणतो आपण त्याला मेडअप उत्तरं नाही देणार, शुगर कोटेड नाही बोलणार. त्यामुळे ना तिला ऍक्सेप्ट करणं बिकम्स व्हेरी इझी. कारण तिच्या पर्सनॅलिटीचा वेगळा एखादा पैलू कुठला तरी आहे जो आपल्याला माहित नाही असं नाहीये. तुझ्याशी पहिल्या दिवशी जशी वागते तशीच ती तुझ्याशी 3 वर्षांनी वागते. म्हणजे पहिल्या दिवशी हिला असं म्हणाली होती रूम मध्ये येताना, तुझं इथे काय काम आहे, म्हणजे तिचा असं आहे
ती आली सीन करून, तू इथे तुझं इथे काय काम आहे, आमची रूम लहान आहे, तू जा बरं. तू म्हटलं अगं ताई ती नवीन आहे, तिला कळणार नाही, असं नको करू. ते काय नाही कळलं. दुसऱ्या दिवशी पण तेच, तिसऱ्या दिवशी अगदी एक आठवडे म्हणाले मी इकडेच बसणार आहे, हा तुला काय हवं मग ते ती कर. नसली ना तर मी तिला मग कॉल करून सांगायचे की बघ आता मी आले इथे बसले बघ मी तुझ्या रूम मध्ये. So, तिचं ते भीती fun वाटायला part. एखाद्याला. हा, नवीन नाही, माणसाला नाही, भीती पण वाटू शकते. खूप पण तिचं कमाल आहे प्रेम ती, हा. करण्याची पद्धत, जर ती तुझ्याशी असं बोलते म्हणजे ती तू हक्काची व्यक्ती असते. असं आहे, ती असं बाकीच्यांशी बोलायलाही नाही जाणार. ती असं म्हणजे तिला ही वाईब येत असेल की हिला ही स्पोर्टिंगली पण घेईल आणि ही आपली आहे, मग ती अशी बोलते. सो तिच्यात ते आहेच. मला तर उलट तो चांगला गुणही वाटतो की उगाच मग नाटकं करत राहायला ब्लॅक ऑर व्हाईट, Yes. ग्रे. जे खूप चांगलं आहे आणि जे अवघड सुद्धा आहे. पण एक गुण जर मला कुठला घ्यायचा असेल तर ती कन्सिस्टन्सी आहे. ती खूप कन्सिस्टंट आहे. वर्कआउट्स वगैरे तर आहेच, त्या गोष्टींना घेऊन डाएटला घेऊन खूप जास्त कन्सिस्टंट आहे ती. मोर ओव्हर आता मी बिझनेसमध्ये पण बघते, जितकी मी नाही आहे तितकी कन्सिस्टंट ती डेफिनेटली आहे. म्हणजे कन्सिस्टंट व्हॉट सेन्स, ती कॉन्स्टंटली ग्रो करण्याचा विचार करते. वेरॅज मी लगेच कम्फर्टेबल होऊन जाते. मला ॲक्च्युली बऱ्याच गोष्टी, त्यातली ही म्हणाली तशी कन्सिस्टन्सी तर आहेच, पण मी तिला नेहमी सांगते की तुझ्यातला जो प्रॉम्प्टनेस आहे ना गोष्टी करण्याचा, कारण मी एक्झॅक्ट ऑपोजिट आहे. म्हणजे मी मला आठवतंय मी पियुषला हे गेले अनेक काळ सांगते की पियुष काहीतरी करायचं आहे रे, मला काहीतरी करायचं, मला कळतच नाही आहे काय, किंवा ह्याच विचारांवर मी होते. आणि मी हिच्याकडे आम्ही तिघीजणी भेटलो, बोललो, लगेच 5व्या मिनिटाला सगळं ठरलं होतं. सो मी तिला म्हणते की ताई तुझे विचार येण्याआधी पण तिचं असं असतं करून टाकूया. हे माझ्यात 0% जरी आलं ना, कारण मी खूप विचार करते, म्हणजे मग मी त्यात तो विचारच बाजूला निघून जातो मग काय finally. करायचंय. किंवा कसं करायचं, मग असं होतं नाही जमणार आपल्याला, असं वालं ते होतं. तिच्यातला तो गुण जर माझ्यात थोडासा जरी आला तरी खूप गोष्टी बदलतील. ओके. असं आहे. तर प्रतीक्षा ताई, तू मला हिच्याबद्दल सांग, हिच्यातला कोणता गुण तुला? हेच आहे मी जे म्हटलं ना, जे माझ्याकडे नाही आहे. Patience. हा, आणि ती घाबरत नाही ना, ते जे तू घाबरत नाही सुरुची? तशी नाही, कस्टमर तशी घाबरत हा, हा, म्हणजे मला कायम असं वाटतं की खरंच सांगून टाकू. हा, ती अजिबात घाबरत नाही, हेजिटेट होत नाही. तर ते तिचं फार चांगलं आहे. आणि कॉन्स्टंटली तितकंच पोलाइटली नुसतंच वरवर न बोलणं, तर आतमध्ये सुद्धा तितकं शांत राहणं. कारण की हे तशी ऍक्टिंग मीही करू शकते की वरवर पोलाइटली बोलायची, पण आतही तितकं शांत राहणं, त्या गोष्टीचा इंटरनली स्ट्रेस न घेणं, हे ती खूप सुंदर करते आणि मला ते तिच्याकडनं घ्यायला आवडेल. वा. तू? मला तिच्यातल्या बऱ्याच गोष्टी, एकतर ती खूप छान सगळ्या गोष्टी हँडल करते लिटरली. म्हणजे काहीही समोर आलं, आता फॉर एक्झाम्पल जर का काही करायचं असेल तर शी डज इट व्हेरी एफर्टलेसली अँड व्हेरी ब्युटिफुली. म्हणजे ते बघून आपल्याला करावंसं वाटेल. आपल्याला पटकन असं होतं बऱ्याचदा की काही घ्यायचं झालं, काही करायचं झालं, तिने केल्यानंतर मला असं फिलिंग येतं हो मला हे हवं आहे किंवा मला हे करायचं आहे. सो शी मेक्स थिंग्स लुक व्हेरी एफर्टलेस, ब्युटिफुल, मेड बी हर रिलेशनशिप्स विथ एव्हरीवन. म्हणजे ती जितकी प्रेमळ आहे ना, तिच्या आसपास सगळे तिचे रिलेशनशिप्स तेवढ्याच प्रेमाने जपलेले आहेत, तेवढ्याच प्रेमाने. आता मी म्हणते का, मी ह्या सगळ्यांच्या नंतर जॉईन झाले, पण मी खूप छान तिच्याशी, ताईशी मी खूप कमाल कनेक्ट झाले ऑन अ व्हेरी डिफरंट लेवल. आणि हे जेव्हा आपण रोज ऐकत असतो की काइंडनेस म्हण किंवा पॉझिटिव्हिटी म्हण, आपण आपल्यात इन्कल्केट करण्याचा प्रयत्न करतच असतो, पण जेव्हा आपण आपल्या डोळ्यांसमोर ते बघतो करत असताना कोणाला, आपल्याला ते खूप एफर्टलेस आणि ब्युटिफुल वाटतं, तेव्हा ते करावंसं वाटतं. सो आय थिंक दिस इज व्हेरी नाईस अबाउट हर. किती मस्त. आणि घरी काय तयारी झाली आहे का दिवाळीची? पाडवा येतोय, काय ठरलंय का? तितिक्षासाठी तर खूपच स्पेशल आहे दिवाळी. इतका सुंदर चित्रपट येतोय ऑल, प्रत्येक वेळेने खास आहे यंदाची दिवाळी. काय प्लॅन्स आहेत? पाडव्याचं गिफ्ट ठरलंय? नाही, आता तेच विचारायला पाहिजे. ठरवलं त्यांनी ठरवलं पाहिजे. आता काय म्हणणार, बघ ना तुझ्याकडे हाय स्टॉक मध्ये, त्यातली घेईन. हो, पण यंदाचा पाडवा खास आहेच. आणि कारण एकतर ब्रँडसाठी पण आमचा पहिला सण आहे हा, त्यामुळे वी आर व्हेरी एक्सायटेड. आणि ऑफकोर्स घरातली ब्रँड म्हणजे तयारी सुद्धा ब्रँड सांभाळून आम्ही करतोच आहोत. पण दिवाळी म्हटल्यानंतर ती स्पेशलच असते, कारण ती प्रत्येकाच्या घरातली असते. त्यामुळे बऱ्यापैकी तयारी झाली आहे. आता अजून थोडीफार तयारी व्हायची, पण ती होईल. प्रतीक्षा?
सेम. आणि तू म्हणालीस तसं 31 तारखेला सिनेमा रिलीज होतो, त्यामुळे आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत. आणि आता खऱ्या अर्थाने आपण दिवाळी म्हणतो तशी यावर्षीची असणार आहे. सो माझे सासू सासरे येत आहेत घरी आणि छान आता हळूहळू सजावटीला सुरुवात केली आहे, साफसफाईला. थोड्या साड्या वगैरे साड्यांना थोडी जागा करून थोडी साफसफाई म्हणाली मला खूप बरं वाटलं हे ऐकून. घरी झाली का तयारी दिवाळीची? काय घरी पाडव्याचं ठरलंय? मला नाही, पाडवा वगैरे आमचा खूप असा आयत्या वेळेला असतो. म्हणजे पाडवा जेवण झालं की मग संध्याकाळी चल काहीतरी घेऊया असं असतं. दिवाळीची तयारी चालूच आहे. मला फार बघावं लागत नाही कारण आमची जॉईंट फॅमिली आहे, त्यामुळे माझे प्रयोग सुरू आहेत. पण शंकरपाळे बघितलेत मी, लाडू बघितलेत, त्यामुळे आता आज कदाचित चकल्या आणि करंज्या होतील. पण बघितल्यात सांगते. हा म्हणजे झाल्याच, मी जाईपर्यंत पातेली अशी मोठी भरलेली असतात. चिवडा माझ्याकडे असतो, तो मात्र मी शेवटच्या दिवशी तरी करतेच. ते ठेवलेला असतो तो चिवडा, मला खायला आवडतो त्यामुळे तो करायलाही आवडतो. अगदीच. आणि उत्सुकता आहे आता की अजून किती 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 मोठा 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 हा ब्रँड होतो. पण खूप शुभेच्छा तुम्हाला त्यासाठी. एक्झिबिशनचं तुम्ही म्हणालात, नक्की कळवा प्रेक्षकांना कधी कुठे होतंय. सो रिस्पॉन्ससाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू.